हाय बोल. आता मी नवले ब्रिजवरून चाललो आहोत. माझा भाऊ गाडी चालवतोय आणि हा साईडने तुम्ही व्ह्यू बघू शकता किती छान आहे. ढग खूप छान दिसतात ते कापसासारखे. आता आम्ही इथं सगळेजण थोडा वेळ थांबलो होतो, तर आम्ही परत पुढे निघणार. वाव, इथं पण तुम्ही कापसासारखे मऊ ढग बघू शकता. ज्यावेळेस शाळेच्या ट्रीपमध्ये यायचो कात्रज साईडला, त्यावेळी या बोटांमध्ये सगळेजण गाडी ओरडायचे. मग आम्ही टू व्हीलरवरती जातो, त्याच्यामुळे ही गोष्ट माहीत आहे मला. आणि तसं माझे कझन्स पण खूप बोर आहे, कोणी एन्जॉयच करत नव्हतं. त्यामुळे ते असंच टू व्हीलरवरती एकटं चाललो आहे आम्ही. आता आम्ही आलो आहोत बालाजी मंदिराच्या जवळ. इथून लेफ्ट घेतल्यानंतर मग आपल्याला मंदिर दिसेल. हे एंट्री गेट आहे मंदिराचं, प्रति बालाजी. आतमध्ये पार्किंग वगैरे अलाउड आहे. किती छान दिसत आहे. पूर्ण झाडं आहेत साईडने. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाळ्यामध्ये तर अजूनच छान हिरवाई पसरते. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता वरती आकाशामध्ये पण किती छान दिसतंय. साईडनी रान आहे पूर्ण. खरंच खूप छान वाटतंय मला तर झाडावरती. या बोर लोकांकडे तुम्ही बघू शकता ना. व्हिडिओमध्ये काही इंटरेस्ट आहे या लोकांना, फक्त त्यांच्याकडे कॅमेरा केला की हाय बोलतात. आता आम्ही पोचलो आहोत तिथे. चलो. हे आजोबा आम्हाला दिसले गंध लावण्यासाठी, त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी तो गंध लावला. छान वाटतं पण असं देवाच्या ठिकाणी आल्यानंतर न लावायला. हे बघा आमचे मोठे बंधू, यांच्यासाठी कोणती मुलगी असेल तर तुम्ही आमच्याकडे संपर्क करू शकता. इथून जाण्यासाठी एंट्री आहे, तर इथून महिला आणि पुरुषांची लाईन वेगळी आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी मोबाईल घेऊन गेले नव्हते. तर दर्शन झाल्यानंतर ना आम्ही सगळे बसलो होतो छान सावलीमध्ये. बघा हे बाहेरचं मंदिराचं कळस आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आतमधलं काही शूट करता आलं नाही मला. पण खूप छान वातावरण आहे. निघालो आहे. आता इथून पुढे आमचं प्लेस होतं की नारायणपूरला जायचं. क्षेत्र नारायणपूर, तिथे दत्त मंदिरामध्ये जाणार होतो आम्ही. आता आमचं दर्शन झालं आणि आता नारायणपूरला जाणार आहे. आता आम्ही निघालो आहोत. पाठीमागे तुम्ही डोंगर बघू शकता, किती छान वातावरण दिसतंय. एकदम हिरवंगार दिसते. आणि माझा भाऊ बिचारा गाडी चालवतोय आणि मी पाठीमागं बसून ऐशो आरामामध्ये व्ह्यू एन्जॉय करते. पण ठीक आहे.
नारायणपूरमध्ये. तर इथं आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेईल. आम्ही दत्त मंदिरामध्ये आलो आहोत. आपण आणलीच का नारळ? ते तुम्ही बघू शकता. दत्तांची मूर्ती बघून एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटते. एकदम मनाला शांती भेटली. इतकी छान अप्रतिम मूर्ती आहे. आमचं दत्तांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही इथे शेजारी महादेवाच्या मंदिरामध्ये आहे. श्रावण सुरू असल्यामुळे गर्दी होती, पण खूप छान वाटलं. असं एकदम आधुनिक काळामध्ये आल्यासारखं तिथं मूर्ती किंवा तिथलं वातावरण जे होतं खूप छान होतं. आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही इथून पुढे मग जाईल. आमचं खूप सुंदरपणे दर्शन झालेलं आहे आणि आम्ही घरी निघालो आहे. पुण्याचं ट्रॅफिक तर तुम्ही बघू शकता. चला बाय.